भारतामध्ये यावर्षी मान्सून वेळेच्या आधीच दाखल झाला होता। तसंच मान्सूनचं प्रमाण देखील यंदा सरासरीपेक्षा जास्त राहिले। याचा मोठा फटका हा देशातील अनेक राज्यांना बसलाय। महाराष्ट्राला देखील पावसानं झोडपून काढलं। महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यंदा जोरदार पाऊस झाला। पावसामुळे नद्यांना आलेल्या पुरामुळे ग्रामीण भागात मोठं नुकसान झालं। ऐन हातात तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला। अनेकांची घरं वाहून गेली। दरम्यान आता पुन्हा एकदा देशातील काही राज्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। हवामान विभागाच्या नव्या इशाऱ्यानुसार दक्षिण अंदमानमधील समुद्रात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। 24 नोव्हेंबरच्या आसपास हा पट्टा बंगालच्या उपसागराकडे सरकण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील 24 तासांमध्ये तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। तर दुसरीकडे उत्तर भारत आणि मध्य भारतामध्ये मात्र थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे। दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात गारठा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। या राज्यांमध्ये थंडीची लाट येणार आहे। महाराष्ट्रात, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। दरम्यान देशात आता संमिश्र वातावरण पाहायला मिळणार आहे। काही भागांमध्ये हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, तर काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे। महाराष्ट्रात तापमान कमी होणार असून गारठा वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे।